ही दिंडी आहे भगवंत भेटीची नाही तर भगवंताशी एकरूप होण्याची. चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साद येते तुझी दावते वैष्णवाना दिशा. दाटला मेघ तो सावळा मस्तकी चंदनाचा टिळा लेवुनी तुळशी माळा गळाया पाहसी वाट त्या राऊळा. आज हरपल देह भान जीव झाला खुळा बावळा पाहल्या गा तुझ्या लोचनात बाबड्या लेकरांचा लळा. दिल्लीहून खिलकीची सेना 7 पुढा ओलांडून देवगिरीच्या रोकारे तंबू ठोकून बसले आहे महाराज. पंत कूच करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी सेना आहे का? नाही महाराज. मग आपण किल्ला लढवू. अहो श्रीकृष्णांचं म्हणतो आपण, आपल्याला कोणाची भीती? एक लक्षात ठेवा पंत, आपले प्राण गेले तरी चालतील पण आपला धर्म. से हुकुम सुना है कि ये लोग भगवान में बहुत मानते हैं. भगवान? कैसा भगवान? तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा. तू सावळ सुंदरी हो करी कृपा लावण्य मनोहरी हो करी कृपा. पांडुरंगा विठ्ठला तूच वर्ग दाखविलास रे बाबा. निघाले थेट आळंदीच्या दिशेला. आळंदीच्या दिशेला त्यांना सापडली की संत ज्ञानेश्वरांची समाधी आणि तिथून सुरू झाला हा ज्ञानेश्वर समाधीचा सोहळा. संन्यास घेतल्यानंतर त्या आणि त्यांच्या पत्नींनी गृहस्थाश्रम सोडला. आता संन्यास घेतला म्हणल्यावरती गृहस्थाश्रमामध्ये परत येण्याचं त्यांच्या मनातच नाही. परंतु आपल्या गुरुच्या आदेशावरून आणि अखेर त्यांना स्वतःच्या जीविताचा हक्क मागण्यासाठी वेदांच्या अभ्यासाचा हक्क मागण्यासाठी जावं लागलं ते थेट पैठणला. कोण कुठलीही मुले आणि नावे तरी काय त्यांची? ज्ञानदेव, निवृत्ती, मुक्ताई, सोपान. कुठलीही मुले आणि ही आम्हाला तत्वज्ञान शिकवणार. वेदाभ्यास करण्याची कुवत विद्वानांशिवाय कोणाच्या मध्ये नाही. नाव याचं नाव ज्ञाना. ज्ञान. देवा म्हणूया श्लोक. हृदयानिवः समानमस्तु ओमनम्. जा, या जगाला तुमच्या ज्ञानाची गरज आहे. वास करणारा तो परब्रह्म श्री नारायण एकच आहे. भगवंताने गीतेत हेच सांगितले. बोला जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण.
आषाढी एकादशीची वारी. ही वारी केवळ पंढरपूरकडे जाणारी यात्रा नाही, तर ती ज्ञानेश्वरांनी दिलेल्या विचारांची. आषाढी वारी ही केवळ धार्मिक घटना न राहता ज्ञानेश्वरांच्या विचारांची सतत घडणारी परंपरा. माळ तुळशीची शोभे गळा गंध वैष्णवांच्या भाळी वारी निघाली निघाली. रमलो संसारात खरा ऐक रखमाईच्या बरा तरी जीव लागी तुझ्या पायरी. राव दारी उभा माझ्या येतो बीट पायी तुझ्या सेवा करीन योग्य योगे माहुली. हरी मुखी नाम घोष पुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. वाचा मग पत्र, आम्हालाही पाहू द्या. आमच्या कोऱ्या पत्रावर असा काय युक्तिवाद मांडलाय त्यांनी. असं स्वतःला फार मोठा रचनाकार समजतो वाटतं. याचा अर्थ त्याला तरी कळतो का? मला त्यालाच कळत नाहीये. मला शब्दांची जुळवाजुळव करायची आणि पत्र लिहायचं कळली, त्याची अक्कल ही कळली आणि कर्तृत्वही कळले. शिक्षा देणार नाही त्याला. कसं वेळ आल्यावर कळेलच. आणि आमचा गाव हा प्रथम आणि अखेरचा असणार.
तिची जागा आमच्या पायाशी नाही. आपण साक्षात सिद्ध माझ्या 1400 वर्षांच्या तपश्चर्येचा अहंकार मी या रूपामध्ये येऊन भस्म करायला हे मला वाटले नव्हतं. या सामान्य लोकांना नसेल कळलं तुम्ही कोण आहात, पण मला कळलंय. तुम्ही आणि हे संत कथा नको जाऊ ना. नको थांबव, जाऊ दे त्याला. जाऊ दे म्हणजे कसं जाऊ देऊ? गुरु दादा अरे हाच माझा दादा, हाच माझा दादा. आई बनला, बाप बनला आणि आता पोरग करून चाललाय. गुरु दादा अरे या सगुण रूपाचं दर्शन तरी, या सगुण रूपाचं दर्शन कसं त्याग? अगे मुक्ते हे उपजे आणि नाशे, माया वशे दिसे, एरवे त्वया वस्तूचे असे ते अविनाशी. आणि कल्पांतापर्यंत मी इथेच असणार आहे. काय ठाऊक आहे ना? चला, मुक्ताई म्हणजे साक्षात आदिमाया. ती हसली. आता येतो. जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई. देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. घरांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी गती वाढो, भूतात परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व धर्म सूर्य
पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी लोकार्थ वर्षत सकळ मंगळी, ईश्वरिष्ठान भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे लांछन मार्तंडते.